हाय, गुड मॉर्निंग. चला तर आज आपण बनवूया मावा केक. त्यासाठी घेऊया मैदा. मैदा म्हणजे चांगल्या कंपनीचा मैदा घ्यायचा, लोकल मैदा घ्यायचा नाही. पहिले आपण ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया. तर इथं मी घेतला 1 कप मैदा. आहे बेकिंग सोडा हा घ्यायचा, त्याला हाफ टीस्पून. ठीक आहे. त्यानंतर घेऊया 1 टीस्पून बेकिंग पावडर. मी पहिल्यांदाच रेसिपी शूट करते म्हणून थोडी नर्वस आहे. हे काही ड्रायफ्रूट्स घेतले तर यामध्ये थोडंसं हे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून मिक्स करू, म्हणजे जेव्हा आपण केकमध्ये टाकणार तेव्हा ते आतमध्ये जाणार नाही, वरती दिसते. हे झाले आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स. आता घेऊया वेट इन्ग्रेडियंट्स. त्यामध्ये घ्यायचे आपल्याला हाफ कप मेल्टेड बटर, घ्यायचं आपल्याला 3/4 कप पावडर शुगर. साखर आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकतो. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, छान फ्लफी होईपर्यंत. बटरमध्ये तुम्ही अर्ध बटर अर्ध तेल घेतलं तरी चालेल. याचा कलर चेंज होईपर्यंत हे छान फेटून घ्यायचं. थोडं 3-4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. बघा याचा कलर चेंज झालेला दिसेल. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 कप दही. तुम्ही जर अंडे खात असेल तुम्ही अंडे घातलं तरी चालेल. यालाही छान फेटून घ्यायचं.
सगळं हे साहित्य जे आहे ते रूम टेम्परेचरला पाहिजे, म्हणजे थंड किंवा गरम नाही पाहिजे. म्हणजे आधीच तुम्ही ते फ्रीजमध्ये असेल तर बाहेर काढून ठेवा. मग यामध्ये आपण घालूया खवा. खवा हा आहे 1/2 कप खवा आहे. मला मोजून दाखवते. खवा हा किसून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. हा खवा मी घरी बनवलेला नाही आहे, हा बेकरीतला खवा आहे, सॉरी डेअरीमधला खवा आहे. त्यानंतर घालूया आपण हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स, जे आपण मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर चाळून घेतलं होतं ते. हा ऑर्डरचा केक आहे, अर्धा किलोचं ऑर्डर आहे त्यांची, त्यासाठी बनवतो. छान मिक्स करून घ्यायचं. शक्यतो स्पॅच्युलाने मिक्स केलं ना ते छान मिक्स होईल. कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. यात आपल्याला लागणारे अर्धा कप दूध, पण दूध एकदम नाही टाकायचं, आपण असं थोडं थोडं करत टाकणार आहोत. कारण याचं मिश्रण खूप पातळ नसतं. हे असं करायचं, मधून परत मिक्स करायचं, परत हे असं मिक्स असं 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 करायचं, परत गोल फिरवायचं. यामध्ये सगळं दूध टाकून घेते. यामध्ये यातले थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूया आणि काही वरती घालूया. तुम्हाला जर असंच नवीन नवीन केक्स जर शिकायचे असेल तर मला सांगा, मी करत जाईल व्हिडिओ. फक्त थोडंसं सवय नसल्यामुळे अजून एक 2 कप दूध घातलेलं आहे, त्यामध्ये सॉरी 2 चमचे दूध घातलेलं आहे. याचं बॅटर आपल्या व्हॅनिला चॉकलेट स्पॉन्ज सारखं पातळ नसतं, याचं असतं आपलं घट्ट असं. घालूया विलायची पूड. आता मी केलेली जी विलायचीची पूड आहे ती सालीसकट केलेली, त्याच्यामुळे मी थोडीशी चाळून घालणार आहे, कारण प्रत्येकाला साल आलेली आवडत नाही खाली. हे माझ्या लेकीचं चॅनल आहे आणि नेहमी तीच शूट करते, तीच बोलते, मी कधीच बोलली नाही आहे. ती माझं पहिल्यांदा शूट आहे.
केक बेकरीमध्ये स्वस्त मिळतो, पण त्यामध्ये खवा वापरलेला नसतो. इसेन्स, मिल्क पावडर असं टाकून ते बनवलेलं असतं. पण इसेन्समुळं काय होतं, ते टेस्ट तेवढं लागत नाही, पण जो स्मेल आहे तो तुम्हाला मावा केकचा येतो. मग तुम्हाला असं वाटतं की अरे बाबा इथं एवढं स्वस्त आहे आणि मग होममेड केक एवढे महाग का. तर खवा वापरून केलेला जो केक आहे त्याची टेस्ट एक वेगळीच असते. चला तर मग आता आपलं हे सगळं रेडी झालं आहे. आता आपण तीनला हे करूया. आता आपण तीन तयार करू. याला थोडंसं तेल लावलं मी, गरज नाही तसं बटर पेपर लावणार आहोत. आणि मग हा आहे बटर पेपर. तीन खरं तर आधीच तयार करून घ्यायचा, पण मी जरा विसरले. तीन व्यवस्थित लावला. थोडासा हा ब्रश फिरवून घेते मी. आता यामध्ये आपण बॅटर हे बॅटर एवढंच घट्ट ठेवायचं, पण मात्र सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. मावा म्हणजे खवा वगैरे छान त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. ओके. हा स्पॅच्युला आहे ना, हा खरंच खूप छान काम करतो. म्हणजे भांड्याला लागलेलं सगळं व्यवस्थित त्याने छान करून घ्यायचं. कसं खवा हे असल्यामुळे थोडंसं चिकट सर आणि घट्ट आहे ना बॅटर, त्यामुळे. मी बटर पण आमूलचं वापरलेलं आहे. कसं आपण एखाद्याला जर एखादा प्रोडक्ट म्हणजे एखादा आपला बनवून देतोय, तो विश्वासाने आपल्याला ऑर्डर देतोय, तर आपण कमी साहित्य वापरून, हलक्या क्वालिटीचं साहित्य वापरून किंवा लोकल वापरून न देता चांगल्या क्वालिटीचं वापरावं. भले ही 2 पैसे कमी मिळेल, पण कस्टमर कुठे जात नाही. शेवटी खाण्याची वस्तू आहे, तर क्वालिटी असेल तरच चांगलं ना. काही लोक देतात त्रास, पैसे देतात, ठीक आहे. यामध्ये पिस्ता पण हवा आहे खरं, पण मला पिस्ता मिळाला नाही सध्या, माझ्याकडे संपलेला आहे. त्यामुळे काजू बदाम वापरलेला आहे. याला टॅप करायचं नाही, थोडंसं चालू करते की ड्रायफ्रुट्स आज. ओके, दिसतं ना छान. आता आपण बेक करूया. आता आपण हे प्रीहीट करूया. माझ्याकडे असं हंडी आहे, तुमच्याकडे कढई असेल तरी पण चालेल. आता ही आपण एक 5 मिनटासाठी प्रीहीट करूया मोठ्या गॅसवर 5 मिनटासाठी. त्यामध्ये असं एक छोटं स्टँड ठेवायचं, म्हणजे खाली केक डायरेक्ट बेसला ठेवल्यावर तो लागू शकतो खालून, म्हणून थोडंसं उंच म्हणून ते स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण असं हे प्रीहीट होऊ द्यायचं. आपलं तेल प्रीहीट झालेलं आहे. आता आपण एक 15 ते 20 मिनटासाठी बेक करूया. 15-20 मिनटात सॉरी होणार नाही आहे, एक अर्धा तास तरी आपल्याला लागेल बेक व्हायला. ठीक आहे, तर आपण आता गॅसची फ्लेम स्लो करूया आणि बघूया आता किती मिनटात होतो आहे. चला आता आपण बघू आपला केक बेक झाला आहे का. वाव, कलर तर मस्त आला आहे. आता यात आपण टूथपिक टाकून बघूयात. टूथपिक कधी पण मधोमध टाकायची, म्हणजे मग हे बघा क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक बेक झाला. आता आपण गॅस बंद करूया. आता मी घेते हा केक काढू.
सुंदर दिसतोय. आता याला आपण थोडंसं थंड होऊ देऊ आणि मग टीममध्ये बाहेर काढूया. थंड झालेला आहे केक. आता आपण त्याला काढून घेऊया बाहेर. बटर पेपर काढून घेतला. आता याला आपण सरळ करूया. बघा कसा स्पंज दिसतोय मस्त. आता ओव्हनमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. हा माझा सॅमसंगचा ओव्हन आहे. आता याला आपल्याला पहिल्यांदा प्रीहीट करायचं आहे. तर मग कन्व्हेक्शन, सिलेक्ट आणि स्टार्ट. 180 डिग्रीवर ते प्रीहीट होतं आहे. ओव्हन प्रीहीट झालेला आहे. आपण केक ठेवून घेऊयात. आता परत कन्व्हेक्शन, सिलेक्ट आणि आता टाईम लावून आपण 40 मिनिटांचा. आता स्टार्ट. आता 40 मिनिटानंतर आपण केक चेक करू. हां, आता आपण बघू झालं का. 40 मिनिटं ठेवला होता आपण. हो, मस्त झालं. हे बघा. आपल्याला जो गॅसवर केक ठेवला होता हंडीमध्ये त्यालाही 40 मिनिटंच लागलेली आहेत आणि यालाही 40 मिनिटं लागलेली. हा बघूया आपण कसं झालं ते. थोडंसं गरम आहे. मस्त झालंय. मी तुम्हाला कट करून दाखवते. हे पण दाखव.